दीनानाथ रुग्णालयातील तनिषा भिसे मृत्यू प्रकरणाचा आज अहवाल येणार। आरोग्य उपसंचालक राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांना अहवाल देणार। माजी खासदार रामदास तडसांना वर्ध्याच्या राम मंदिरातील गर्भगृहात प्रवेश नाकारला। मंदिराच्या बाहेरून दर्शन घेऊन रामदास तडस परतले। सोवळं नेसलं नसल्यामुळे प्रवेश नाकारल्याची माहिती। कर्जमाफीच्या त्या वक्तव्यावर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडून दिलगिरी व्यक्त। मात्र दिलगिरी नको, माफी मागा, शेतकरी नेते आक्रमक। मुंबईकरांवर पाणी कपातीची टांगती तलवार। 7ही धरणांमध्ये केवळ 33% पाणीसाठा शिल्लक। वाढती पाणी मागणी आणि बाष्पीभवनामुळे जलसाठ्यात झपाट्याने घट। अवकाळीचे ढग ओसरताच राज्यामध्ये उन्हाचा चटका वाढला। राज्यात अनेक ठिकाणी पारा 40 पार, तर पुढील 4 दिवस पारा चढाच राहणार। स्मार्ट मीटरसाठी 3 महिन्यांमध्ये वेळापत्रक सादर करा। राज्य वीज नियामक आयोगाचे महावितरण कंपनीला आदेश। स्मार्ट मीटर बसवण्यासाठी 31 मार्च 2026 ची मुदत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आजपासून 3 दिवस जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर। विकास कामं आणि त्याचबरोबर सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेणार। शहांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कडक पोलीस बंदोबस्त तैनात। काँग्रेस नेते राहुल गांधी बिहारच्या दौऱ्यावर। स्थलांतर थांबवा, नोकरी द्या यात्रेत सहभागी होणार।